हायवे दिवे आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जॉय 11 चौटा हिरवा मानकोली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुमित पाटील, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांना नुकताच खऱ्या अर्थानं पनवेल विभागामध्ये मालिकावीराची बाईक कालच्या दिवसामध्ये जिंकली तो वैभव माळीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला पॉवर प्ले मध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीचा पहिला सत्राचा पहिला षटक, पहिल्या षटकाचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटीलच्या अगेन्स्ट वैभव माळी निघाला राईट लेफ्ट आर्म सीमा. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव माळीला आपण पाहतो ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं मानकोली संघ ओळखला जातो. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या लगत बॉल जाऊन विसावलाय आणि बघता बघता अखेर बॉल न गाठली अशी मारेशा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती पहिला धमाका, पहिला चौका. सुमित पाटील खऱ्या अर्थानं डावखुर हाताचा फलंदाज, विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू म्हणून सुमित पाटीलची सातत्यानं ओळख आहे. तो सुमित पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला. दुसरा बॉल ऑन साइडला, आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. कन्सिक्युटिव्ह 2 इनर ओव्हर, सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक चौका. दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॅट्समन सुमित पाटीलच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला दोन्ही संघ एकाच कॅलिबरच्या, दोन्ही संघ एकाच ताकदीच्या. सुमित तयार, तिसरा येईल का पाहावं लागेल. दूरवरचा अंतर चेस करेल पण जी मोठी दरी होती त्या दरीला वेधून चिरून फाडून दुभागून बॉल चालला थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या तिसऱ्या बॉल वरती तिसरा दमदार चौका. तीन बॉल आणि 3 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळतात सुमित पाटीलच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला काय बॅटिंग करतोय सुमित पाटील. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कंप्लीट केल्या गेल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय. पॉवर प्लेचा परफेक्ट ऍडव्हान्टेज सध्याच्या घडीला सुमित पाटील आपल्या संघासाठी घेत असताना समोर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. क्लासिकल स्ट्रोक बाय सुमित पाटील. काय फटका खेळला, नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय सुमित पाटील. हो, आताचा बॉल चांगला मैदानाच्या आतमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवलाय. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला होत असताना वैभव माळीच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं हल्ला जरूर चढवला तो म्हणजे बॅट्समन सुमित पाटीलनं. पहिल्या 4 बॉलवरती पहिले 4 बॉल सुमित पाटीलच्या नावावरती जरूर राहिले, पण आता 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये वैभव माळीनं स्वतःच्या नावावरती ठेवला. आता शेवटचा 1 बॉल षटक क्रमांक 1 मधील लास्ट बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय वैभव माळीनं. सलग 2 बॉल हाताळत मैदानाच्या आतमध्ये डॉट. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला होत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. धावफलक जाऊन पोहोचला बिनबाद 18 अंकावरती. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम एकविरा स्पोर्ट्स. हायवे दिवे, यस ठोक
विकेट कंप्लीट झालाय. सुमित पाटीलला आपण पाहिलं जडच्या बाटलीमधून तब्बल 18 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉल फेस करत असताना टीमची टोटल देखील 18, वैयक्तिक टोटल देखील 18. आता स्ट्रायकिंग इनला सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला. ऋषी भोईर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 2 मध्ये. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती या दुसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईरच्या अगेन्स्ट सिद्धेश पाटील ज्यानं आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये. पहिला बॉल फेस करताना आपल्याला पाहायला मिळाला सिद्धेश, त्याच्या अगेन्स्ट ऋषी वर्सेस सिद्धेश असं बॅटल. अरे फर्स्ट बॉल पहिला बॉल बॅटची आतली खेळा बॅकवर्ड डिझन मध्ये बॉल चालला शॉट फाईन लेगला. या वेळेला एक धाव जरूर कंप्लीट होईल. बॅटला ड्रिल करून दाखवतो सिद्धेश. व्ही मध्ये त्याला खेळायचा होता फटका, प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला. 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजला गेलात. सुमित पाटील ऑन अ स्ट्राइक. हो या वेळेला आतमध्ये फिरणारा बॉल मैदानामध्ये झेलची शक्यता. फिल्डर डाऊन द बॉल. डीप मिड विकेटला कोणती चुकी होणार नाहीये. टिपला गेलाय झेल. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. पहिली ऋषी भोईर. करण पाटील मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 करण पाटील. या दरम्यान समाजसेवक आदरणीय सन्माननीय रामशेठ शिलोत्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. करण पाटील या वेळेला देखील फटका प्रतिम. ओहो व्हॉट अ फील्डिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक फील्डिंग, व्हॉट अ एक्सलंट फील्डिंग. हे खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट आहे. हे टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते जिथे आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी, संघाच्या अस्मितेसाठी 100% दिले जात आहेत. आणि त्या 100%चं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिले. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. अजित होता त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम फिल्डिंग अजितची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक जरूर मिळेल. सिद्धेश पाटील साठी हा बॉल स्विंग केला होता ऑन साइडला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल या बॉलवरती मिळेल. सातत्यपूर्वक जी सुरुवात पहिल्या 4 बॉलवरती मिळाली होती ना टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या टीमला, पण त्यानंतर पुढच्या 6 बॉलमध्ये राहिलेला अप्रतिम कमबॅक. त्यामध्ये 2 बॉल वैभव माळीचे डॉट, त्यानंतर ऋषी भोईरचे हे 4 बॉल, त्यामध्ये धावा त्यानं खर्च केल्या. अवघ्या 3 एक विकेट ऋषी भोईरनं संपादित केल्या. अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ऋषी भोईरचं. करण पाटील पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅचचा हिरो. ओहो या वेळेला शफल झाला, जागा बनवली, रूम क्रिएट केली. सिग्नेचर शॉट बाय करण पाटील. हायवे दिवे गावाचा ब्रँड दाखवणारा
करण पाटीलच्या बट मधून ब्रँडेड क्रॅकिंग ट्रेड मार्किंग सिक्सर. काय फटका खेळला, नेत्रदीपक फटका, मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. करण पाटीलच्या बॅटमधून व्ही मध्ये खेळला, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलाय. विनीत माळी डेंजर एंडला थ्रोपैकी होईल, नो स्ट्राईक एंडला. एकच धाव सिंगल मध्ये समाधान मानावं लागतंय दोन्ही बॅटरला. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 28-28 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल 18 होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईर आला, त्यांना एक विकेट संपादित केले, 10 धावा त्यांना खर्च केल्या. आता 2 षटकांच्या खेळीचा फलकावरती धावा सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या. 28 एका गळाच्या नुकसानात यश ठोकडेचे. (28 on board, loss of 1 wicket. Second over completed on the scorecard from team way. जर आतापर्यंत पाहायचा विचार केला तर पहिल्या 4 मॅचेस या डिफेंड आपल्याला पाहायला मिळाल्या, पण मागचा एकच सामना असा होता जिथे 52 धावा चेस केल्या गेल्या, ते म्हणजे जॉय 11 चौटा हिरवा मानकोली या टीमच्या माध्यमातून. पण या मॅचमध्ये धावा चेस केल्या जातील की धावा रोखल्या जातील याचं उत्तर अर्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू आहे आणि 3 चा खेळ सुरू असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजाला आणलं गेलंय ओव्हर नंबर 3 मध्ये. सौरव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल पद्धत आले तर थोडंसं चुकलं, रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. स्ट्रायकिंग एंडला करण पाटीलला आपण पाहतो आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल या वेळेला बॅटची टॉपेज होती, बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चालला. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटील आणि करण पाटीलचा राहिला. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 10, 2 षटकांच्या अखेरीस 28. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सौरव आला, त्यानं पहिल्या बॉलवरती अवघी पहिली सिंगल खर्च केली आहे. आता 1.5 बॉलचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. 2.1 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. सिद्धेश पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेला. सौरवच्या गेस पुढचा बॉल. सिद्धेश साठी या बॉल गती कमी केली, गतीमध्ये मिश्रण केलं. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, कन्सिस्टन्सी आणि इक्वेन्सी हे सर्व काही आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळालं. सौरवचं कौतुक करायला हवं. सौरवचं ज्या प्रकारे गोलंदाज ऋषी भोईरनं कामगिरी केली ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय तो म्हणजे गोलंदाज सौरव. 12 ते 15 पावलांचा रनअप खोदलाय. क्या बात आहे, हेलिकॉप्टर लँड झाला थेट आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयवेदी अशाच फटक्यांसाठी ओळखला जातो सिद्धेश पाटील. क्या बात आहे, काय फटका खेळला, प्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये. अनफॉर्गेटेबल शॉट बाय सिद्धेश पाटील.
35 ऑन बोर्ड, 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरा यावेळेला बॉल हवेमध्ये पाहावं लागेल, मिस्टायमिंग. आणि आता कोणती चुकी होणार नाहीये. काऊ कॉर्नरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. टिपला फिल्डर नसेल, मोहित होते त्या ठिकाणी. मोहित चला जरीमरी आलिमगर बी टीम आपल्याला विनंती असेल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपल्याला क्वार्टर फायनल मॅच पाहायला मिळेल. पिंटू पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती. अलॉंग द कार्पेट व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरीमरी आलिमगर बी हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने या मॅच मधील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीची मॅच अर्थातच क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. आणि आजच्या दिवसातील तो सामना म्हणजे अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर, षटक क्रमांक 3 चा अंतिम चेंडू. करण पाटील स्ट्रायकिंग एंडला, पिंटू पाटील लॉंग स्ट्राईक एंडला. सौरव पुन्हा एकदा निघाला अंतिम चेंडू घेऊन. शेवटचा बॉल फुल टॉस होता. यावेळेला चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतोय डीप कव्हर रिझन मधून. दुसरीचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या साह्यानं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. बघता बघता 3 षटकांचा वाजवी खेळ इथे सहजरित्या कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या त्या तब्बल 38. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10, 2 षटकांच्या अखेरीस लागल्यात 28, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10, म्हणजे 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या नुकसानात 38 अंकावरती यश ठोकडेचे.
सागर मात्रे काय फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका, बहुत सीमा पर षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट बाय सागर मात्रे. आपल्या अनोख्या अंदाजानं हा फटका मैदानाच्या आतमध्ये खेचला आणि बॉलला ठेचला 6 धावेंसाठी. लास्ट बॉल ऑफ द फोर्थ ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 46 अंकावरती. धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. अगदी चौथ्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, पण ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती ठोकला षटकार सागर मात्रेनं. आता शेवटचा एक अंतिम बॉल. यावेळी देखील समोर खेळला चिताच्या वेगानं विनीत माळी चेंडूपर्यंत पोहोचला. थोडासा फंबल झाला, 2चा प्रयत्न केला, 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 48 या अंकावरती. 49 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय, ते म्हणजे टीम जॉय 11 चौटा इर्बा मानकोली या संघाच्या अगेन्स्ट यस ठोकलीचे. यस, पूर्वार्धाचा खेळ ते कंप्लीट झाला. एकविरा हायवे दिवे या टीमनं पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा केल्या त्या तब्बल 48 आणि 49 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलं, ते म्हणजे टीम जॉय 11 चौटा इर्वा मानकोली या टीमच्या अगेन्स्ट कशा प्रकारे या 49 धावा बनवल्या जातील जॉय 11 चौटा इर्वा मानकोली टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 49 धावा रोखल्या जातील एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीमच्या माध्यमातून याचा धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज टिटवाळ्याचा आमचे साथी समालोचक अर्थातच विश्वाजी केने सरांना. थँक्यू सो मच.
येस, थँक्यू ऑल ऑफ यू. आणि पुणेशी आपण मॅचला करूया सुरुवात. एकवीरा हायवे दिवे आणि त्यांच्या अगेन्स्ट जॉय 11 चौटा हिरवा माणकोली अशी ही लढत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या आहेत 49 धावा बनवायच्यात. आणि सलामीची जोडी मध्ये आतमध्ये वैभव माळी आणि त्याच्या सोबतीनं मोहित माळीला आपण पाहतोय. गोलंदाज हर्ष देखील दाखल होतोय. 49 धावा इथून मात्र डिपेंड होतील की चेस होतील आणि कुठला संघ आजच्या दिवसातील अंतिम लढतीसाठी सज्ज होईल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जरीमरी आलिमगड संघ सज्ज असेल. रिपोर्टिंग करा आलिमगड संघ. आपण देखील नेक्स्ट मॅच इथे मात्र तुमचीच असणार आहे. वैभव माळी स्ट्राईक हँडला त्याच्या अगेन्स्ट हर्ष भोईर. हर्षचा पहिला चेंडू त्याच्यावरती हा धमाका पाहायला मिळतो, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स पहिला चेंडू वरती प्रस्थापित केले हर्ष भोईरने. फलंदाज वैभव माळी शून्यावरती बाद. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र भव्य स्वागत करण्याचा मनसुबा आखला होता वैभव माळीने. फटका एक्झिक्यूट देखील केला होता, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज होते. त्यांनी कुठल्या पद्धतीची चुकी केली नाही. आणि विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये आपण पाहिला वैभव माळी शून्यावरती तंबूच्या आशाला परतलेत. आणि आता मात्र चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल, तो म्हणजेच नवीन बॅटर ऋतिक माळीला. ऋतिक रामशेठ साहेबांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी ऋतिक माळीला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. कॅश प्राईज ऑन. अंतिम काहीशा मॅचेस शिल्लक आहेत आणि इथून मात्र जो संघ जिंकेल तो संघ आजच्या अंतिम लढतीसाठी सज्ज असेल. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला गेलाय. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करावे लागतील, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वलत आहेत. इट्स अ वाईट. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 49 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने विचार केला तर ऋतिक माळीने देखील मागील मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती, परंतु सामना कुशल मोमेंटला. स्विच हिट आणि त्याच्यावरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मिडल ऑफ दी बॉट या ठिकाणी मात्र चेंडू आला नाहीये. लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे, कारण 49 धावा बडवायच्या आहेत. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हर्ष भोईर कमालीची गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 49 जरूर बनवायच्या आहेत. टायमर सेट आहे, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऋतिक माळी त्याच्या सोबतीनं मोहित माळी ही जोडी मधाच्या आतमध्ये आहे. चांगला चेंडू आणि यष्टांचा वेध घेत इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तत्पूर्वी इचिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. नशिबाची साथ सातत्याने मिळते. जर यष्टांवरती कदाचित चेंडू लागला नसता तर 1 ते 2 धावा अधिकच्या अजून मिळाल्या असत्या, परंतु नशीब देखील इथे मात्र साथ देतोय. तो म्हणजेच मधाच्या आतमध्ये एकवीरा हायवे दिवे या संघाचा. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिले षटक हर्ष भोईर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, कमालीचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. दुसरा झटका मधाच्या आतमध्ये जॉय 11 चौटा हिरवा माणकोली या संघाला. ऋतिक माळी बॅक टू द पवेलियन.
विकेट क्रमांक 2 मधल्या मध्ये आपण पाहिला ऋतिक माळी देखील धावबाच्या स्वरूपाने बाद झाले. आणि आता मात्र नवीन पार्टनर मधल्या मध्ये विनीत माळी. आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असेल. जॉय 11 चौटा हिरवा माणकोळी या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 49 जरूर बनवायच्या आहेत. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. या इनिंगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे तशाच पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये हर्ष भोईर देखील करतोय. ओ चांगला चेंडू परंतु त्याच्यावरती गॅप शॉट सिलेक्शन शॉट कव्हर आणि शॉट पॉइंटचा क्षेत्ररक्षक भरता वेगाने धावत होते. त्यांच्या अववाक्याच्या दूर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आगाज चौकारानं दणदणीत कणकणीत चौकार. चौकाराला आणि आता मात्र चौकार मधीन धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. आणि या षटकातील आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 49 बनवायच्या जिंकण्यासाठी अजूनही 42 धाबींची आवश्यकता असेल. शांत आणि संत सुरुवात माणकुळीच्या वतीनं. ओ शॉर्ट लाईन चेंडू त्याच्यावरती बोल केला आणि सक्सेसफुल देखील ठरतो. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार फटका षटकार. अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि षटकाराच्या मधीन आता मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती हर्ष भोईर. चांगली फटकेबाजी नक्कीच जे चालू त्याला रोखलं होतं हर्ष भोईरनं. परंतु तदनंतरच्या अंतिम 2 चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकार आला आणि धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुष म्हात्रेला आपण पाहतोय. जबाबदारीने खेळावं लागेल. पियुष म्हात्रेला देखील इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धाबा जरूर बनल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 36 धाबींची आवश्यकता. 12.00च्या सरासरीनं इथून मात्र आता धाबा बनवाव्या लागतील. 18 चेंडू 36ची आवश्यकता आणि स्ट्राईक आता मात्र असेल मोहित मालीकडे. विनीत माळी कमबॅक करून देतो. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला परंतु इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला देखील कारण की आता मात्र शेवटचे काही सामने शिल्लक आहेत आणि आपल्या संघाचं आपल्या गाभाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. वेळेच्या बाबतीत पुनश्च सूचना टीम हायवे देवेला. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन डीप मधून क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात आणि तत्पूर्वी फेकी इथे मात्र चुकीची पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजे 2 धाबा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 15 धावा. 15 धावा धावफलकावरती 49 बनवायच्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 34 धाबींची आवश्यकता आहे. संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांच्या वतीनं. एका बाजूला संघ आपण पाहतोय जॉय 11 चौटा हिरवा माणकोळी त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा हायवे दिवे. लढत फार महत्वाची आहे. 15 धावा धावफलकावरती पियुष म्हात्रे पुणेशा मार्गस्थ. ओ पियुषचा हा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. फुटबॉल स्टाईल इथे मात्र मधाच्या आतमध्ये चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2-2 धावेने आता मात्र धावफलक हळूहळू पुढे सरसावत असताना टीम जॉय 11 चौटा हिरवा माणकोळीच्या वतीनं जाऊन पोहोचेल. 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स.
17 धाबा आणि 16 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 32 धाब्यांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धाबा बनवायच्या आहेत. पियुष मात्रे संघर्ष करतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज पियुष मात्रेने. धाबा खर्च केले 4. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मोहित माली आहे, परंतु विनीत मालीला स्ट्राईक द्यावी लागेल कारण की त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. कारण की आज विनीत मालीनं देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एकेका मॅचमध्ये एकेका खेळाडूचा नक्कीच वेळ असतो, तो चमकत असतो आणि त्या अनुषंगाने त्याचे जर स्टार असतील त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, परंतु स्वतःवरती विश्वास दाखवला मोहित मालीनं. हो, पुणेशा इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी, जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर धोक्याची घंटा विनीत मालीसाठी वाजली असती, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंडला पोहोचले देखील नव्हते. परंतु इथे मात्र ही चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. स्वतःवरती विश्वास दाखवला आणि नक्कीच या ठिकाणी मात्र विश्वासाला सार्थ ठेवून मधाच्या आतमध्ये फटकेबाजी करावी लागेल विनीत मालीला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास आता स्वतःवरती ठेवून मधाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजेच बॅटर विनीत मालीला. पियुष मात्रे पुणेशा सज्ज विनीत मालीच्या अगेन्स्ट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. वेल वाचवा, वेल वाचवणं गरजेचं आहे. विनीत माली स्ट्राईक एंडला सज्ज. ओ फुल टॉस चेंडू, घुटना टेक. अहो, इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. जर हा झेल झाला असता तर आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल देखील मानला असता, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक हर्ष भोईर होते आणि तत्पूर्वी इथे या धावा वाचवल्या जात आहेत. गरमागरम चाय जरूर आले, परंतु सामना देखील तितकाच गरमागरम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जरूर वाचवल्या चेक करतायत आमचे टीव्ही अंपायर्स, कारण की अंतिम काही मॅचेस शिल्लक आहेत. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. यस, धावा वाचवल्यात, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक हर्ष भोईरचा. विनीत माळीने चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 19 धावा. ओ हो, क्या बात आहे. अगदी खाली पडून फटका मारला. कमालीचा स्ट्रोक, इम्प्रेसिव्ह फटकेबारी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक, षटकार. अंतिम चेंडूवरती षटकार आला. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 25, 25 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता. आता 12ची सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत. कमालीचा फटका मोहित माळीच्या बॅटमधून आपण पाहिला. षटकार आला. आता स्ट्राईक विनीत मालीकडे असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुमित पाटील. सुमित वरती ही जबाबदारी असेल. आता मात्र 12 मध्ये 24 रोखायचे आहेत, परंतु समोर ॲज अ बॅटर विनीत माली सज्ज आहे. का मॅच घडते मधाच्या आतमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायच्या मॅच साठी सज्ज असेल.
सन्मान्य मधुकरजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आयोजित माजी सरपंच चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि प्रशांतजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 24 धावा. 12ची सरासरी गाठायची आहे. अगदी रोमहर्षक मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. एका बाजूला जॉय 11 चौटा हिरवा मानकोळी त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे. ओ फटका दमदार आहे. ऑफ ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेकी देखील ॲक्युरेट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल सुमित पाटीलच्या माध्यमातून. 24 बनवायच्या होत्या, आता 23ची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. मोहित माळी स्ट्राईक एंड वरती आहे. मागील चेंडूवरती इम्प्रेसिव्ह फटका, कलात्मक स्ट्रोक आपण पाहिला. त्याच्याकडे आता मात्र पुनश्च स्ट्राईक. पुन्हा एकदा शप्पळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी रीड करून गोलंदाजी पाहायला मिळतोय. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. अगदी सुमित पाटीलनं पाहिलं, मोहित मालिया शप्पल झाले, त्या अनुषंगाने इथे मात्र प्रचंड वेग आपण पाहिला. लेन खेचली आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू फेकला. आता मात्र इथे पुनश्च डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेंची आवश्यकता. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. सुमित पाटीलचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेंची आवश्यकता. ओ आडव्या बाटण्या ऑन साइडला, डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरदा वेगाने येतात. हो मस्फिल नजरअटी, दुर्घटना गटी आणि सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 28 धावा जिंकण्याचं समीकरण. 8 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक असतील. सुमित पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण दोन्ही बॅटर्सला इथे शांत ठेवले त्याने. या तिसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी होते. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता. हो पुनश्च चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. कौतुकास्पद कामगिरी. डोक्यावरती बर्फ ठेवून शांत आणि संयमी गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुमित पाटील करतोय. कारण की आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4. कमालीची गोलंदाजी. अंतिम चेंडू आहे, जिंकण्यासाठी 20 अजूनही बनवायचे आहेत. अंतिम चेंडू निर्णायक असेल. टीम जॉय 11 चौटा हिरवा मानकोलीसाठी आणि त्याचबरोबरीनं एकविरा हायवे दिवेसाठी देखील. अंतिम चेंडू षटकातील सुमित पाटील, त्याच्या अगेन्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल विनीत माळी. एक चौकार एक षटकार जरूर मारला होता. ओ ऑन द राईज खेळून काढल्यात. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव घेतली जाईल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तब्बल 30 धाव आणि जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 19 धावेंची आवश्यकता. या सो टू डीजे.
6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला आणि जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्यात. आणि आता मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाज रितेश पाटील वरती. रितेश पाटील वरती ही जबाबदारी असेल. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती रितेशने. पुणे आता मात्र त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. 19 धावा डिपेंड होतील की चेस होतील हे देखील पाहावं लागेल. अंतिम चेंडूवरती विनीत माळीनं एक धाव घेतली आणि आता मात्र स्ट्राईक देखील विनीतनं स्वतःवरती ठेवली आहे. 6 चेंडू 19 धावा बनवायच्यात. दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय. सामना देखील कुशल मोमेंटला आलाय. ओ दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली परफेक्टली यॉर्कर. आणि फलंदाज विनीत माळी बाद. सन्माननीय राजू शेठ भगत साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि इथून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. राजू शेठ यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सौरभ भोईर. 5 चेंडू 19 अजूनही आवश्यकता. ओ मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला. कमालीचा झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट संपादित केलाय गोलंदाज रितेश पाटीलला. फलंदाज सौरभ भोईर 0वरती बाद. सामना आता मात्र थोडासा अडचणीत सापडत असताना जॉय 11 चौटा हिरवा माणकोली संघाला आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये 19 बनवायच्या होत्या परंतु रितेश पाटीलने बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि नवीन बॅटर अजित भोईर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. फुलटॉस चेंडू होता. एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने येत आहेत. एकदा होते कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 17 धावा अजूनही बनवायच्या. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 मोठे फटकार 3 मोठे षटकार इथून येतील का? 3 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी कामगिरी रितेश पाटीलने कमालीची केली. त्याआधी आपण पाहिलं सुमित पाटीलचं कौतुक. 5 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. शॉर्ट लाईन चेंडू त्याच्यावरती इथे पुल केला परंतु अनसक्सेसफुल ठरतो आहे. आणि आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये रितेश पाटीलच्या अकाउंट मध्ये. फलंदाज बाद. झालं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये वैभव मालीला आपण पाहतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षक देखील आता मात्र लेझी पाहायला मिळतात कारण की त्यांना देखील ठाऊक झालाय
की आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उडल्या. अंतिम एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. रितेश पाटीलचं हे कमालीचं षटक राहिलं. 19 जावा डिपेंड करण्यासाठी हे षटक फार मोलाचं ठरलं आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. आणि इथे मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत परंतु झेलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाही आहेत. आणि तत्पूर्वी इथे हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय तो म्हणजे मधाच्या आतमध्ये आई एकविरा हायवे दिवे संघानं. हायवे दिवे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ साकारल्याबद्दल टीम जॉय 11 चौटा हिरवा माणकोळी संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याने फलंदाजी करत असताना धावा केल्या